अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे की लवकरच महाशिवरात्र येणार आहे. अगदी 8 दिवसावर महाशिवरात्र आलेली आहे. जर आजचा दिवस सोडला तर 7 दिवसावर. आता तुम्हाला या महाशिवरात्रीच्या काळामध्ये म्हणजेच महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस, महाशिवरात्री नंतरचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे 15 दिवसाची मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. याला नंदी पक्ष असं म्हटलं जातं. आता नंदी पक्ष म्हणजे काय, ही सेवा काय आहे, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही सगळा बघा. सगळ्यात आधी नंदी पक्ष म्हणजे काय, तर नंदी पक्ष म्हणजेच नंदी नावाच्या एका ऋषीने भगवान शंकरांची उपासना केली होती. ह्या 15 दिवसात आपण बऱ्याच वेळा आपण पितृपक्ष नाव ऐकत असतो. तर हे त्याच पद्धतीने नंदी पक्ष आहे की ज्या नंदी नावाच्या ऋषीने भगवान शंकरांची 15 दिवस पूजा केली होती. म्हणजेच काय, आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आज 1 तारीख आहे. 1 तारीख ते 7 तारीख 7 मार्च पर्यंत, बरोबर, ते झाले 7 दिवस. 8 मार्चला महाशिवरात्री म्हणजे तो एक 8वा दिवस आणि नंतरचे 7 दिवस. थोडक्यात काय, महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस, महाशिवरात्रीच्या नंतरचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा 1 दिवस, असं तुम्हाला 15 दिवसाची सेवा करायची आहे. आता ही सेवा काय आहे त्याच्या आधी, सगळ्यात आधी मला माहिती आहे व्हिडिओ टाकायला लेट झाला, त्याच्यासाठी मी माफी मागते. ज्यांना आज करायला शक्य होईल त्यांनी आज करा. जेव्हाही तुम्ही व्हिडिओ बघणार आहात महाशिवरात्रीच्या आधी, अर्थात आज करा, उद्या करा, परवा करा, तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही ही सेवा करायची आहे. पण त्या नंदी पक्ष कालावधीतच करायची आहे. म्हणजे 15 दिवसामध्ये तुमची 10 दिवसाची सेवा झाली तरी चालेल, 9 दिवसाची, 8 दिवसाची झाली तरी चालेल. त्याच्यामध्ये मासिक धर्म आला तरी पण ते 4 दिवस स्किप करायचे, 4-5 दिवस स्किप करायचे, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. थोडक्यात काय, 15 मार्च पर्यंत जेवढी सेवा होईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे. दुसरं की ही सेवा कोण करू शकतं, ही सेवा कोणीही, अगदी कोणीही करू शकतो. आता बघा, भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे. भगवान शंकरांकडे असा कुठलाही भक्त नाही ज्याने भगवान शंकरांची उपासना केली आणि त्यांनी त्यांची मनोकामना पूर्ण नाही केली. साध्या एका हाकेला धावून येणारे असे सांब सदाशिव भगवान शिवशंकर यांची आवडतीची सेवा म्हणजे शिव पंचाक्षरी स्तोत्रम. पंचाक्षरी स्तोत्रम जे कुठलेही पुस्तक नाहीये, तुम्हाला गुगलवर किंवा युट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल. आता मेन म्हणजे 15 दिवसाच्या सेवेमध्ये काही गावाला जायचं असेल, तुम्ही जर गावाला जाणार असेल, जर तुम्ही संकल्पयुक्त 15 दिवसाची सेवा करणार असाल किंवा जर तुम्ही 10 दिवसाची, 5 दिवसाची काय असेल ती तुम्ही सेवा करणार असेल, संकल्पयुक्त अर्थ तुम्ही संकल्प करू शकता. घरातच सेवा करायची आहे. जसं म्हणजे जॉबला जातो तिथे वाचू का, ट्रॅव्हलिंग करताना वाचू का, नाही. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात, इव्हन तुम्ही संकल्पयुक्त सेवा नसेलही करणार तरी भगवान शंकरांच्या प्रत्येकाच्या घरात भगवान शंकरांची पिंड आहे. तिथे तुम्हाला ती म्हणजे आपल्या घरात बसून तुम्हाला ही सेवा करायची. आता समजा जर यदा कदाचित गावाला जायचा योग आला किंवा गावाला जायची वेळ आली तर काय करायचं, मग तर तुम्ही तिकडे भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही सेवा करा. माहेरी सेवा करू का, आता समजा जर तुमचं स्वतःच घर आहे, लाईक तुम्ही नोकरीसाठी कुठेतरी असाल आणि तुमचं स्वतःच घर आहे तिकडे गावाकडे, तर तिथे तुम्ही सेवा करू शकता. पण मी माहेरी जाऊन करू का, भावाच्या घरी करू का, मामाच्या घरी करू का, नाही. तिथल्या मंदिरात जाऊन तुम्हाला सेवा करावं लागेल. सेवा चुकवायची नाहीये, समजलं. आता शिवपंचाक्षरी स्तोत्रम काय आहे मी तुम्हाला थोडस सुरुवात सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. नागेंद्र हाराय त्रैलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शिवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हे आहे शिवपंचाक्षरी स्तोत्र, जे अतिशय प्रभावी स्तोत्रम आहे. आता हे वाचायला तुम्हाला हार्डली 2 मिनिटं लागेल. महिलांनो, पुरुष कोण असेल ते हार्डली 2 मिनिटं. आता ही सेवा किती वेळा वाचायची, तुम्ही 11 वेळा वाचा, तुम्ही 5 वेळा वाचा, तुम्ही 7 वेळा वाचा, तुम्ही 9 वेळा वाचा, तुम्ही 51 वेळा वाचा, तुम्ही 41 वेळा वाचा. तुम्ही जेवढं याचं नामस्मरण, या स्तोत्रांचं तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढं तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. खूप प्रभावी सेवा आहे. अगेन तुम्हाला सांगते, काहीही घाबरायचं नाहीये. जरी आज व्हिडिओ बघितला, उद्या पाहिला, परवा पाहिला, तुम्ही तेव्हा सेवेला सुरुवात करू शकता. आता अर्थात ही सेवा करणार आहात तुम्ही मांसाहार अर्थात तुम्हाला वर्ज्य करणार आहात.
आणि त्याच्याबरोबर ब्रह्मचर्याचं पालन, जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा, एखादी तुम्हाला काही इच्छा आहे, मनोकामना आहे, जर तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल तर अर्थात तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. भगवान शंकरांची तुम्ही उपासना करणार आहात तर तुम्हाला त्याचं पालन करणं ही तेवढं महत्वाचं आहे. खूप 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 सुंदर सेवा आहे. जर खरंच तुम्ही जर अडचणीत आहात, संकटात आहात, मार्ग मिळत नाहीये, तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला अनुभव येईल. अगेन मी तुम्हाला सांगते, 15 तारखेपर्यंत तुम्ही ह्या 10 दिवसात, म्हणजे ह्या 15 दिवसामध्ये जरी लेट व्हिडिओ पाहिला तरी तुम्ही तुमच्या हातात 10 दिवस आहे, 12 दिवस आहे, 14 दिवस आहे, हेच गृहीत धरा आणि तेवढी जास्तीत जास्त सेवा करा. तुम्ही एकदा पठण केलं तरी चालतं, पण एवढं सोपं आहे आणि इतकं सुंदर आहे ना ते, की जेव्हा तुम्ही एकदा पठण कराल तेव्हाही तुम्हाला वाटेल की नाही बाबा, आज मी एकदा वाचलंय ना तर मी उद्या जास्त वेळा वाचेल. खूप सुंदर आहे. तुम्हाला युट्यूबला पण मिळून जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं, ताई मी ऐकू का? बघा तुम्हाला एक सांगते, आपण एखादी सेवा जेव्हा ऐकतो म्हणजे काय, आपलं मन त्या सेवेत लागतं का? खरं सांगा. आता मी माझ्या मनात सांगते, एखादी सेवा मी लाईक विष्णू सहस्रनाम घरात लावून देते. सुरुवातीला ते माझं अर्थात ते खूप मोठं आहे, आता बऱ्यापैकी 60-65% ते ऐकून थोडंसं पाठांतर झालं आहे. आधी काय व्हायचं, फक्त लावून दिलं आणि मी माझं काम करते. हे तसंच आहे. शिवपंचाक्षरी स्तोत्रम असो किंवा कुठली पण सेवा असो, जेव्हा तुम्ही ती वाचता ना, तुम्ही जेव्हा ती पठण करता, त्या वाचल्याने तुमच्या तोंडून ते शब्द आहे ना उच्चारल्याने तुमचे खूप जास्त प्रमाणात दोष कमी होतात. ऐकल्याने काय हो, आपलं सगळं लक्ष त्या कामात असतं, किंवा फार कमी लोक असतात की जे मन लावून ऐकतात आणि त्यांचं कामातही मन असतं, असं फार कमी लोक असतात. आणि जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता किंवा नाहीही संकल्पयुक्त, मला काही संकल्प नाही करायचा आहे, मला फक्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे, जर तुम्ही कुठल्या व्याधीने त्रासलेले असाल, जर तुम्हाला कुठला आजार असेल, काहीही तुमचं आयुष्यात शारीरिक मानसिक कष्ट असेल, तर ही भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही करून बघा, अनुभव येईल. आणि खूप साधा आहे, काही नाही. आणि त्या सेवेचं काय नियम आहे, कांदा लसूण वर्ज्य कुठलंच नाही, फक्त मांसाहार वर्ज्य आहे. ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. आता लक्षात घ्या, आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा आपण काय म्हणतो, यथाकालीन. यथाकालीन म्हणजे काय, की आज जर मी सकाळी वाचलं तर उद्याच मी सकाळी वाचलं पाहिजे. सेवेचा एक टाइम असावा, की पहिल्या दिवशी जर मी 10ला वाचलं तर दुसऱ्या दिवशी 10लाच होईल असं नाहीये. कधी ना कधी काही ना काही प्रॉब्लेम येतो की ती सेवा स्किप होऊन जाते. म्हणून संकल्प करताना महाराजांना किंवा भगवान शंकरांना यथाकालीन म्हणजेच काय, आज जरी मी सकाळी वाचलं तरी उद्या जरी मला सकाळचं थोडंसं दुपार झालं तरी हरकत नाही. संकल्प करताना जर आपण म्हणतो ना की यथाशक्ती आणि यथाकालीन असा संकल्प करायचा, की माझ्याकडनं जेवढं होईल, आज एकदा वाचलं, उद्या 11 वेळा वाचेल, परवा 41 वेळा वाचेल, तुम्ही ती वाचून बघा. ते स्तोत्र जेव्हा तुम्ही वाचताना किंवा तुम्ही ऐकता, म्हणजे आपण जेव्हा ऐकतो तरी सुद्धा आपल्याला एवढं भारी वाटतं. आणि बऱ्याच लोकांची ती रिंगटोन पण आहे, म्हणजे आधी तर होती, आता पण बऱ्याच लोकांची आहे. ती रिंगटोन जरी ऐकलं तरी पण आपल्याला भारी वाटतं. मग जेव्हा तुम्ही ते पठण कराल तेव्हा तुम्हाला किती छान वाटेल. ही सेवा आहे, आवर्जून करा, तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव बघायला मिळेल नक्कीच. तर झालेली सेवा भगवान शंकरांच्या आणि महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.